कार्यालय इतरांसारखी दुकानं म्हणून वापरू नका. हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कार्यालय आहे, जिकडे ठाण्यातला कुठचाही नागरिक विश्वासाने तिकडे आला पाहिजे. त्याचा प्रश्न हा खरा एका विश्वासाने सुटला पाहिजे, तर मी म्हणेन ते कार्यालय. आणि ठाणे शहर म्हणून आज 30 तारीख 30 ऑगस्ट आजचा दिवस हा याच्या पुढे ठाणे शहराचा वर्धापन दिन म्हणून तुम्ही सर्वांनी साजरा केला पाहिजे. राज्यातले जी ड्युटी आहेत, रोजच्या रोज ज्या काही गोष्टी करून ठेवतायत, त्याच्यावर बोलायचं तरी किती? बरं, या सगळ्या गेंड्याच्या कातडीच्या अवलादी यांना काय फरक पडत नाही. महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन हीच गोष्ट तुम्हाला करावी लागेल. त्या नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला, त्याच्याबद्दलही काही नाही, अजून आरोपी सापडत नाहीत, कुठे गेलेत माहित नाही. काही दिवसांपूर्वीच मला येऊन भेटून गेले होते घरी. अत्यंत सज्जन माणूस, माझ्या आजोबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन पुढे चालणारा माणूस. मी त्यांना आतापर्यंत 2दा-3दा भेटलो होतो. आता मला असं वाटतं भेटलो की शेवटची 3री वेळ असेल माझी. पण कुठे धर्माला विरोध नाही, पूजा अर्चना विरोध नाही, यांच्या नावाने पसरवत होते. वारकऱ्यांमध्ये पसरवायचं, अजून लोकांमध्ये पसरवायचं की वारीला यांचा विरोध, सत्यनारायणाच्या पूजेला विरोध. ते बोले, अहो माझा कुठचा संबंध येतो या गोष्टींशी, माझा कुठचा आला विरोध? लोकांच्या ज्या काही वैयक्तिक धार्मिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये माझा विषय कुठे येतो? पण त्या धार्मिक गोष्टी करताना दुसऱ्याचा कोणाचा तरी बळी द्यायचा, याला माझा आक्षेप आहे. आणि ती योग्यच गोष्ट आहे. लहान लहान कोणाचं तरी काहीतरी चांगलं व्हावं म्हणून कोणाचं तरी पोर पळवून आणायचं आणि तिकडे कचा कचा कापायचं, ही श्रद्धा? याच्याबद्दल बोलायचं नाही कोणी. बाळासाहेब बसले होते, मा बसले होते, आई बसले होते, सगळे बसले होते. एक बाई आले, बाजूला बाजूला पुढेच जाईल. बाळासाहेब असे बघत होते. बाळ ठाकरे तूच करे. साहेब बोलले की हो, माझ्या भाच्याला नोकरीला लावशील करे. बाळासाहेब ते बाळासाहेब बोले, देवी तुझ्या अंगात तूच लाव. काय आपण कुठच्या जगात वावरतो, आपण काय चालू आहे? एकदा एकविरा देवीच्या दर्शनाला गेलो होतो, तिथे पण अशाच सगळे ते चालू होते, ते सगळं घुमणं. मला माहित नाही, मी असं मागे पुढे पोलीस. मंदिरात शिरलो आतमध्ये शिरल्यावर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला. तिकडे ते होते, बाजूला जाऊन परत सुरू. सगळ्या ज्या काही आपल्या श्रद्धेच्या गोष्टी आहेत सगळ्या पाळल्या पाहिजेत, सगळ्या केल्या पाहिजेत, प्रथा पाळल्या पाहिजेत वगैरे वगैरे, सगळं ठीक आहे. पण या असल्या गोष्टींच्या नादी तुम्ही तरी किमान लागू नका. अशीच राजकीय संकट चालूच असतात. मग कोण कोण येतात घरी, खूप वर्ष झाली त्याला. मग माझ्या आईला, माझ्या पत्नीला, अजून कोणाकोणाला, माझ्या बहिणीला असे सांगून 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 माझ्या प्रत्येक बोटात एक अंगठी घालायला लावली होती. प्रत्येक बोटात. एके दिवशी घरात बसलो तर असं असं करत मला वाटलं मी मोगॅम्बो आहे. खरं सांगायचं फक्त मुतखडा बाकी होता माहितीये का त्याच्यामध्ये, बाकी सगळे खडे होते माझ्या.
एके दिवशी आमच्या घरातल्या पोराला बोलवलं, सगळ्या अंगठ्या काढल्या, एका पाकिटात घातल्या, स्टेपल लावलं. मी म्हटलं जा आणि समुद्रावरती विसर्जन करून ये. एकदम हात हलके वाटायला लागले मला. माझं असं म्हणणं आहे की R.R. पाटील यांच्याकडे कोणतं क्वालिफिकेशन आहे ज्याच्यावरती ते गृहमंत्री आहेत? 2008ला काढून टाकलेला माणूस 2009च्या निवडणुकीनंतर परत गृहमंत्री. दुसरं खातं नाही देता आलं. मग जर गृहमंत्री ठेवायचं होतं तर काढलं कशाला? म्हणजे गृह खातंही कळत नाही, मग दुसरं कुठचं क्वालिफिकेशन ते तर समजलं पाहिजे. मी म्हटलं किमान पोलीस दलामध्ये शिरताना छाती मोजतात, उंची मोजतात, तेही नाही. मग कशाच्या आधारावरती गृहमंत्री आहे हे जर इथं कळू तर देत आम्हाला. मेरी झाशी नाही छोडूंगी त्या लेवलला नाही गृहमंत्री पद नाही सोडणार मी. अरे कशासाठी? स्वतःची लाज बीज काय आहे की नाही बाबा? नको मला हे, दुसऱ्याला बसवा. ते आहे टग्या बसलेलाच आहे तिकडे. तो भटकळ सापडलाय काल परवा कुठे, तो कुठे भटकत होता माहित नाही. गंमत बघा, मला शिव्या घालणारे सगळे देशातले लोक, भटकळ पण सापडला कुठे? बिहार मध्ये. मला शिव्या घालतात की राज ठाकरेला दुसरा विषय सुचत नाही. तिथेच कसे सापडतात? या कॉलेज आहे तिकडे कुठचं फ्री ऍडमिशन गुन्हेगारांसाठी या 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 या. नालंदा विद्यापीठ होतं बिहारला, मला माहिती होतं. हे कुठचं विद्यापीठ? ठाणे जिल्हा हा अख्ख्या देशातला, मी बोलतोय म्हणून नुसतं ऐकू नका, तुम्ही काढून बघा. ठाणे जिल्हा हा अख्ख्या देशामधला सर्वाधिक बाहेरून येणारे जी लोकसंख्या आहे, सर्वात जास्त येणारे लोंढे जे आहेत हे एकट्या ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत अख्ख्या देशात. या एका जिल्ह्यामध्ये 5 का 6 महानगरपालिका आहेत. मला नाही वाटत कुठच्याही इतर देशातल्या जिल्ह्यामध्ये अशा असतील 5 ते 6 महानगरपालिका. लोकसंख्या वाढते, शहरं वाढतायत, मोठी होत आहेत, पण कशी, त्याला आकार कसा देणार तुम्ही? आणि सगळं मतांच्या राजकारणासाठी गोंजारलं जातंय. सगळ्या ठिकाणी नुसत्या त्या बिल्डर लॉब्या पसरलेले. त्या ठाणे शहरातले घ्या, मुंबई शहरातले घ्या, बाकीच्या ठिकाणचे घ्या, पुणे घ्या, नाशिक घ्या, नागपूर घ्या. माझी महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे, तुमचं आमचं भांडण आपण आपल्यात बघू, पण किमान हे येणारं संकट याच्यासाठी तरी एकत्र सामोरे जाऊ. झी 24 तास, एक पाऊल पुढे.